पण 2006 साली एक माळा भोज नावाच्या एक व्यक्तीची हत्या झाली। तर त्याच्यानंतर 10 मे 2007 रोजी त्याच्यातला जो बाळा भोईच्या मर्डर मधला जो आरोपी होता त्याच्या ग्रामपंचायत ऑफिस मध्ये मीटिंग चालू असताना त्याचा मर्डर झाला। त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते ग्रामसेवक आणि ते कर्मचारी आणि गावातले ते सभासद लोक होते। तर त्यांच्यानुसार असं का फिर्यादी 3:15च्या सुमारास कोणतरी अनोळखी लोक आले आणि त्यांनी विजय वंडार पाटील याची हत्या केली आणि निघून गेली असा फिर्याद दिलेली त्या मोतीराम संपत भोईने 10/4/2007 ला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ह्या केसमध्ये 23 जणांचा एव्हिडन्स रेकॉर्ड केलाय। त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यालयात असलेले सभासद लोक, त्याच्यातले कर्मचारी, त्याच्यानंतर ते मैताचे 3 जण भाऊ, त्याच्यानंतर ते पंच लोक, असे एकूण 23 जणांना याच्यात एक्झामिन केलं। पण याच्यातले जे तपास अधिकारी होते ते मयत झाल्यामुळे त्यांच्या ऍब्सेंट मध्ये त्यांच्याकडून जे रायटर लोक होते त्यांना एक्झामिन केले। आता याच्यामध्ये असं झालं का 3 जणांना कन्व्हिक्शन दिले, विजय बाकाडे, सुनील भोईर आणि साजिद शेख, आणि याच्यातले 10 जण महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले। त्याच्यामधले महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं बोललेलं की महेश पाटीलनी त्या ठिकाणी होताना महेश पाटीलनी हे फिर्यादी जे आहेत याच्यातले PW नंबर 789 म्हणजे कुणाल पाटील, प्रदीप गायकवाड आणि तो सुधीर पाटील ह्या लोकांना महेश पाटील लोकांनी थ्रेट केलं असा महेश पाटील यांना रोल लिहिलेला। आणि त्यावेळेला महेश पाटील कोर्टामध्ये त्या स्पॉटवर हजर होता। पण आमच्याकडे असा पुरावा होता का त्यावेळेला मर्डरच्या दिवशी 10/4/2007 ला त्या दिवशी महेश पाटील हा गोलेली गावात नसून तो कल्याण कोर्टामध्ये एक वॉरंट कॅन्सल करायला आलेला। आणि वॉरंट कॅन्सलेशनचा अशी पद्धत असते की सकाळी एक वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज द्यायला लागतो, ते मॅटर बोर्डावर घ्यायला लागतं आणि मेहरबान कोर्टात जोपर्यंत वॉरंट कॅन्सल होत नाही तोपर्यंत ते कोर्टामध्ये त्या आरोपीला हजर राहायला लागतं। मग त्या दिवशी महेश पाटील कोर्टामध्ये हजर होता असा जो कागदपत्र पुरावा जे आम्ही कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यामुळे ती ॲलिबी प्रूव्ह झाली। आता मेहरबान कोर्टाने त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन मध्ये काय घेतले, का सोडले हे गुरुवारी कळलं। पण आज मी त्याला ह्या 3 आरोपींना कशासाठी शिक्षा दिली, कोणत्या कलमासाठी दिली हे आज मी तिला आपल्याला सांगता नाही। पण याच्यातल्या 13 जणांच्या आरोपीला अरेस्ट केलेले, त्याच्यातले 10 जणांना मुक्तता केली, 3 आरोपीला दोषी ठरवले आणि कोणत्या कलमाखाली दोषी ठरवले हे 7 तारखेला माहित पडेल।